हाय, मी पल्लवी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती। आज आपण बघणार आहोत स्किन व्हाईटनिंग फेस पॅक। कसं असतं ना, आपली स्किन काळपट पडलेली असते, टॅन झालेलं असते, किंवा उन्हाळा संपलाय किंवा उन्हाळा असते आणि त्याची स्किन आपण उन्हात वगैरे जात असतो, त्यामुळे आपली स्किन काळवटलेली असते किंवा काळपट झालेली असते किंवा आपल्या स्किनवर एक टॅन आलेला असतो। ते कमी करण्यासाठी किंवा आपली स्किन एक टोन समोर नेण्यासाठी मी एक फेस पॅक घेऊन आलेली आहे। खूप छान असा फेस पॅक आहे। आपल्याला हप्त्यातून 3दा यूज करायचा आहे की 3दा यूज करायचा आहे। तो यूज केल्यानंतर खूप छान असे इफेक्ट आहे आणि ज्या काही वस्तू घातलेल्या आहेत ना, त्या सर्व वस्तू घरगुती आहे। खूप छान असा इफेक्टिव्ह फेस पॅक आहे। आपली स्किन ग्लो करण्यास मदत होईल, आपली स्किन स्किन ग्लोईंग दिसण्यास मदत होईल, त्याचप्रमाणे आपली स्किन व्हाईटनिंग दिसण्यास खूप खूप मदत होईल। आपली स्किन एक टोन समोर जाणार, एक टोन समोर जाणार, आपली स्किन व्हाईटनिंग येईल आणि ग्लोईंग आणि ब्राईटनिंग दिसण्यास मदत होईल। चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी माझी नेहमीप्रमाणे तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, जर माझा व्हिडिओ थोडाही आवडेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। एक आलू घ्यायचा आहे आणि त्याला सोलून घ्यायचा आहे। सोलून घेतल्यानंतर त्याला वॉश करून घ्यायचा आहे आणि वॉश झाल्यानंतर त्याला आपल्याला कद्दूकस करायचा आहे। एक ह्या प्रकारची किसणी घ्या आणि त्याला क्रश करून घ्या। त्याला छानपैकी क्रश करून घ्यायचा आहे। आलू आपल्या स्किनसाठी आलूमध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टी असते, ते आपल्या स्किन व्हाईटनिंग करण्यास मदत करत असते, त्याचप्रकारे स्किन टाईट करण्यास मदत करत असते, आपल्या स्किनवरचे डाग कमी करण्यास आलू हा मदत करत असते। एक टमाटर घ्यायचा आहे आणि त्याला अर्धा कट करून घ्यायचा आहे। अर्धा टमाटरची आता आपल्याला क्रश करून घ्यायचा आहे आणि अर्धा टमाटर आपल्याला नंतर कामात येणार आहे। टमाटर हे आपल्या स्किनवरचं टॅन कमी करते, आपली स्किन एक टोन समोर नेते आणि आपल्या स्किनवरचा काळपटपणा कमी करत असते टमाटर। आता आपल्याला एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये आपल्याला जो आपण आलू क्रश केला होता ना, त्याचा छानपैकी ज्यूस काढून घ्यायचा आहे। पूर्ण ज्यूस काढून घ्या आणि त्यानंतर आपण जे टमाटरची पेस्ट केलेली आहे, जो टमाटर क्रश केलेला आहे, तो अर्धा चम्मच आपल्याला टमाटरची पेस्ट त्यात घालून घ्यायची आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला यात घालायची आहे कॉफी। कॉफी आपल्या स्किन व्हाईटनिंग करण्यास मदत करत असते, आपली स्किन ग्लोईंग करण्यास मदत करत असते। कॉफी आपल्या स्किनवरचे डाग वगैरे कमी करण्यास आणि आपल्या स्किनचा काळपटपणा कमी करण्यास मदत करत असते कॉफी। ही छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर घालायचं आहे आपल्याला 1 चम्मच बेसन। बेसन हे नॅचरल क्लिन्झर आहे। आपण बेसन डेली यूज केलं तरी आपल्या स्किनचा काळपटपणा, आपल्या स्किनवरचे डाग कमी करत असते बेसन। त्यानंतर आहे दही। दहीमध्ये लॅक्टिक ॲसिड आणि व्हिटॅमिन सी असते। दही आपल्या स्किनसाठी खूप छान आहे, ओपन पोर्स क्लोज करण्याचं काम दही करत असते। त्यानंतर आहे ग्लिसरीन। ग्लिसरीन आपल्या स्किनला मॉइश्चरायझर करणार आणि आपली स्किन ग्लोईंग बनवणार ग्लिसरीन। आता हे पॅक छानपैकी तयार झालेला आहे। आता ते यूज कसं करायचं? हे फेस पॅक आपण तयार करून घेतलेलं आहे। आता हे यूज कसं करायचं? यूज करण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला फेस वॉश करून घ्यायचा आहे। कोणतंही स्किन केअर आपण जरी करत असलो तरी आपला फेस वॉश करणं आवश्यक आहे, कारण फेस वॉश केला नाही तर आपल्याला कोणतेच फायदे मिळत नाही। त्यासाठी पहिल्यांदा सर्वात पहिली स्टेप असते फेस वॉश करणं। फेस वॉश तुमच्या फेस वॉशने किंवा सोपने फेस वॉश करून घ्या आणि त्यानंतर हे यूज कसं करायचं? यूज करायसाठी आता हे फेस पॅक तयार झालेले आहे। ह्या फेस पॅकनी आपल्याला 10 मिनिट्स आपल्या फेसवर मसाज करून घ्यायची आहे। सर्क्युलर मोशनमध्ये तुम्हाला छान मसाज करून घ्यायची आहे, जोपर्यंत याचं आपण जे घातलेलं आहे यात पोटॅटो ज्यूस, टमाटरची प्युरी, हे जे घातलेलं आहे ना, आणि ग्लिसरीन, हे सर्व आपल्याला याचे फायदे आपल्या स्किनवर मिळण्यासाठी आपल्याला छानपैकी 5 मिनटं 10 मिनटं तरी तुम्हाला मसाज करून घ्यायची आहे। वेळ जर तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही 10 मिनटं छानपैकी मसाज करून घ्या सर्क्युलर मोशनमध्ये, राऊंड राऊंड।
आणि पॅक जर वाचला तर फेकायचा नाही. तुमची मान, मागील मान, समोरची मान, हात आणि पायावरती सुद्धा तुम्ही पॅक यूज करू शकता. खूप छान असा पॅक आहे, खूप छान इफेक्ट देते आणि हप्त्यातून 3दा जरी तुम्ही यूज केला ना तर तुमची स्किन तुम्ही 15 दिवस तरी यूज करून बघा आणि त्यानंतर तुम्ही तुमचे फायदे स्वतः बघू शकता. यात आपण घातलेलं आहे पोटॅटो ज्यूस म्हणजे आलूचा ज्यूस. आलू काय करते, आपल्या स्किनवरचे डाग कमी करते, आपली स्किन एक टोन समोरून येण्यास मदत करते, काळपटपणा कमी करते. टमाटरसुद्धा आपल्या स्किनवरचा काळपटपणा कमी करतो, टॅन कमी करतो आणि आपली स्किन एक टोन समोरून येण्यास मदत करते. दहीमध्ये व्हिटॅमिन सी असते, लॅक्टिक ॲसिड असते, आपली स्किन क्लीन अँड क्लिअर करण्यास मदत करत असते. बेसनसुद्धा नॅचरल क्लिन्झर आहे, बेसनसुद्धा तेच काम करत असते. आपण ज्या काही वस्तू यात घातलेल्या आहे ना त्या सर्व वस्तू आपल्या स्किनला क्लीन अँड क्लिअर करण्यास मदत करणार, आपल्या स्किनवरचे डाग कमी करण्यास मदत करणार आणि आपली स्किन एक टोन समोर नेण्यास मदत करणार आहे. त्यासाठी हे पॅक खूप छान असं पॅक आहे, यूज करून बघा. छान ना. तुम्हाला जाड जाड लेहर अशी ह्या पॅकची फेसवर यूज करायची आहे. त्यासाठी मसाज करत जायचं आणि पॅक यूज करत जायचं. मी फक्त सर्क्युलर मोशनमध्येच मसाज करत आहे. कारण जो पोटॅटो ज्यूस आहे आणि टमाटर ज्यूस आहे हे आपल्या स्किनवर ॲब्झॉर्ब झालं पाहिजे, म्हणून मी छानपैकी मसाज करत आहे. यात जी आपण कॉफी घातली आहे ना, कॉफीसुद्धा आपल्या स्किनवर एक नवीन ग्लो देत असतो, आपली स्किन ब्राईट बनवत असतो, आपली स्किन व्हाईट बनवत असतो. कॉफी खूप छान आहे, आपल्या स्किनला व्हाईटनिंगसाठी खूप छान असं आहे. आणि आलूमध्ये तर ब्लिचिंग प्रॉपर्टीज असते, आपली स्किन क्लीन अँड क्लिअर करण्यास आलू खूप मदत करत असतो. आणि टमाटर तर तुम्हाला माहितीच असेल, जर टमाटर आपण रोजसुद्धा ना नुसतं अर्धा टमाटर घेऊन आपल्या स्किनवरती तो यूज केला ना तर आपले स्किन क्लीन अँड क्लिअर आणि व्यवस्थित क्लीन अँड क्लिअर राहील आणि सुंदर दिसण्यास मदत येईल आणि एक नॅचरल ग्लो येणार. भरपूरसे असे फायदे आहेत टमाटरचे सुद्धा. छानपैकी 10 मिनिट्स मसाज करायची आहे. 10 मिनटं तरी तुम्हाला मसाज करायची आणि पुन्हा 5 मिनटं रेस्ट करायचं आहे. 10 मिनटं मसाज झाल्यानंतर 5 मिनटं हे ड्राय होतपर्यंत रेस्ट करायचं आहे आणि ड्राय झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला एक लेहर यावरती यूज करून घ्यायची आहे. आता 5 मिनिट माझे कंप्लीट झालेले आहे. 5 मिनटं झाल्यानंतर आपल्याला पुन्हा हे जाड लेहर आपल्याला याची यूज करून घ्यायची आहे. खूप छान असा पॅक आहे, घरगुती होममेड पॅक आहे. तुम्ही यूज करून बघा. जर तुम्हाला असं वाटेल यातली एकही वस्तू सूट होत नाही तर तुम्ही पॅच टेस्ट करा आणि त्यानंतर यूज करा, पण साईड इफेक्ट होत नाही. घरगुती वस्तू आहे आणि छान असा पॅक आहे, यूज करून बघा. तुम्हाला साईड इफेक्ट नाही, इफेक्टच मिळतील आणि खूप छान आहे, इफेक्टिव्ह पॅक आहे. ह्या प्रकारे ना अशी तुम्हाला जाड लेहर अशी लावून घ्यायची आहे आणि जर पॅक उरेल ना तो फेकायचा नाही आहे. तुम्ही हातावरती, नेकवरती, मानेवरती तुम्ही यूज करून घ्या. छान पूर्ण पॅक यूज करा, फेका नको. कारण आपण यात इतक्या छान छान वस्तू घातल्या ना त्या आपल्या स्किनसाठी खूप छान आहे आणि आपल्या फेससाठी जितक्या छान आहेत ना तितक्याच हातावर सुद्धा त्या तितकेच इफेक्ट करतात. म्हणून तुम्ही छानपैकी पूर्ण स्किनवर, हातावर यूज करून घ्या. उरला असेल आणि जर तुम्ही जास्त तयार केला नसेल तर काही हरकत नाही आणि जर जास्त एक्स्ट्रा झालेला असेल
तर तो फेकू नका. हातावरती, पायावरती यूज करून घ्या, मानेवरती यूज करून घ्या. आणि आता हा संपूर्ण ड्राय होतपर्यंत ठेवायचा आहे. आणि ड्राय झाल्यानंतर तो कसा रिमूव्ह, जर तुमची स्किन ढिली पडलेली असेल तर तुम्हाला पूर्ण ड्राय होतपर्यंत ठेवायचा आहे, किंवा तुमच्या स्किनवर सुरकुत्या असेल, झाया असेल तर पूर्ण ड्राय होतपर्यंत तो पॅक ठेवा. आणि जर तुमची स्किन छान असेल आणि सुरकुत्या, झाया वगैरे नसेल, किंवा त्या ढिली पडलेली नसेल, म्हणजे तुमची स्किन जास्त प्रॉब्लेम नसेल, तर तुम्ही सेमी ड्राय होतपर्यंत ठेवा. आणि त्यानंतर तो रिमूव्ह कसा करायचा ते आपण नंतर बघूया. ड्राय झाल्यानंतर 15 मिनिट मी हे पॅक फेसवरती ठेवून घेणार आहे. आणि 15 मिनटं आता झालेले आहे. 15 मिनटानंतर माझं पूर्ण ड्राय झालेलं नाही. जर तुमचं पूर्ण ड्राय झाले असेल तेही छान, आणि नाही झाले असेल तेही छान. 15-20 मिनटं तरी हे पॅक आपल्याला फेसवरती ठेवायचं आहे. कमीत कमी 20 मिनिट. पूर्ण ड्राय होईल किंवा नाही होईल. आणि 20 मिनटं झाल्यानंतर आपल्याला अर्धा टोमॅटो घ्यायचा आहे. जो अर्धा आपण क्रश केला आणि अर्धा वाचवून ठेवला होता, तो अर्धा टमाटर घ्यायचा आहे. आणि अर्ध्या टमाटरनी आपल्याला स्किनवर छानपैकी मसाज करून घ्यायची आहे. आपण जर हा पॅक आपल्या स्किन व्हाईटनिंगसाठी जर यूज करत असाल ना, ते हर स्टेप आपण व्यवस्थित केलं ना, तर आपली स्किन एक टोन समोर जाणार. आपली स्किन थोडी व्हाईट होणार आणि ग्लोईंग दिसण्यास मदत होणार. त्यासाठी कसं, हे पॅक 20 मिनिटानंतर छानपैकी हा टमाटर घ्यायचा आणि 10 मिनिट्स तरी सर्क्युलर मोशनमध्ये राऊंड आपल्याला मसाज करून घ्यायची आहे. आणि मसाज झाल्यानंतर साध्या आणि नॉर्मल आणि थंड पाण्याने तुम्हाला फेसवॉश करायचा आहे. फेसवॉश किंवा सोप यूज करायची नाही. साध्या आणि नॉर्मल आणि थंड पाण्याने तुम्हाला फेसवॉश करायचा आहे. छानपैकी ना 10 मिनिटं तरी तुम्ही छान मसाज करून घ्या. टमाटरनी पूर्ण पॅक रिमूव्ह करा. ड्राय झाला असेल तर खूप छान तो ड्राय झालेला पॅक पूर्णतः तुम्ही रिमूव्ह करून घ्या टमाटरचा ज्यूस जो आहे ना, तो पूर्ण आपल्या स्किनवरती ॲब्झॉर्ब झाला पाहिजे. आणि जे काही आपण यात वस्तू घातल्या ना, त्या पूर्ण स्किनवरती ॲब्झॉर्ब झाला पाहिजे. आता मी फेसवॉश करून येत आहे. थंड आणि नॉर्मल पाण्याने मी फेसवॉश करून येत आहे. मी फेसवॉश करून आलेली आहे. साध्या आणि नॉर्मल आणि थंड पाण्याने फेसवॉश करायचा आहे. साबण किंवा फेसवॉश यूज करायचा नाही. साध्या आणि नॉर्मल पाण्याने फेसवॉश करायचा आहे. खूप छान असा इफेक्ट येतो. हप्त्यातून जर आपण 3दा यूज केला ना, तर खूप छान असा पॅक आहे. स्किन टायटनिंग पॅकसुद्धा आणि स्किन व्हाईटनिंग पॅकसुद्धा आहे. म्हणून तुम्ही यूज करा. खूप छान असा पॅक आहे. आणि पुन्हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.